श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचा स्वामी संदेश आपण ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी स्वामीसाठी एकच म्हणावंसं वाटतं की स्वामी आयुष्यामध्ये जर तुम्ही असाल तर घडणार नाही कधीही अनर्थ. आयुष्यामध्ये जर तुम्ही असाल तर घडणार नाही कधीही अनर्थ, कारण आमच्या पाठीशी सदैव आमचे श्री स्वामी समर्थ. आमच्या पाठीशी सदैव आमचे श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो अगदी बरोबर हे वाक्य आहे. तर आपल्या पाठीशी आपले स्वामी आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही अनर्थ घडणार नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अतिविचार करण्यापेक्षा हे आयुष्य आनंदाने जगायला शिका. कारण कितीही दिवसाचे हे आयुष्य असते, आजचा अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून आणि स्वामीचे नाव घेऊन. कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. उद्या काय होईल कोणालाच माहीत नसते. उद्या काय होणार आहे हे आपल्याला ठाऊक नसलं तरीही जर आपल्या पाठीशी स्वामी आहेत आणि आपण स्वामीची भक्तीमध्ये लीन आहोत तर उद्याचा दिवस आपल्यासाठी चांगलंच काहीतरी घडवून येणार आहे. या गोष्टीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा. कारण स्वामीचे नाव कधीही वाया जात नाही. आणि म्हणूनच तुम्ही देखील पटकन आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. बघा, तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ लिहिणार आहात, पण स्वामी त्याचं फळ तुम्हाला दुपटीने देणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं असेल असे मी आशा व्यक्त करतो. आणि आजचा स्वामी संदेश सांगायला देखील सुरुवात करतो. स्वामी सांगतात, अरे बाळा, नको त्या गोष्टीचा विचार करून सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास अतिविचार केल्यामुळे होतो. खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे होतो. ज्या वेळेस परिस्थिती तुझ्या विरोधात असेल त्यावेळेस तू फक्त शांत राहा, ही परिस्थिती बदलेल. पण तोपर्यंत थोडासा धीर धर आणि संयम ठेव. तुझी ही वेळ देखील नक्की बदलेल. कारण वेळ ही बदलत असते, प्रत्येकाची वेळ ही बदलत असते. या गोष्टीवर तू विश्वास ठेव. अरे, तुझ्या आयुष्यात जे चालू आहे ते योग्य चालू आहे. फरक इतका आहे की जे चालू आहे ते तुझ्या मनासारखं घडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुला ते देत नाही जे तुला तुझ्या मनासारखं हवं आहे. आम्ही तर तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे. संयम ठेव. कधी कधी चांगलं घडवण्यासाठी वाईट परिस्थितीतूनही जावं लागतं. अरे, गवत उगवायला वेळ अजिबात लागत नाही, परंतु वटवृक्ष उगवायला अनेक वर्ष जातात. पण गवत जसं लवकर उगवतं आणि लवकर सुकूनही जातं, त्या तुलनेत वटवृक्ष उशिरा उगवतो पण हजारो वर्ष टिकतो. हे मात्र विसरू नकोस. आम्ही तुझ्या आयुष्यात त्या वटवृक्षाप्रमाणेच आहे. तुला आमची ओळख व्हायला उशीर लागते, पण एकदा की आम्ही तुझ्यात रुजलो की आम्ही तुझी साथ कधीच सोडत नाही. आम्ही तुझी साथ कधीही सोडत नाही. म्हणूनच आमच्याशी लवकर जुळण्याचा प्रयत्न कर. आणि आमच्याशी जुळण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे नामस्मरण. तू आमचं नामस्मरण कर. अरे, तुला स्वतःला कळत नाही इतकं तुझ्या आयुष्यात काय चालू आहे, तुझ्या मनात काय चालू आहे हे आम्हाला कळतं. आमचं नामस्मरण करत असताना तुला मी दिसत नाही, पण मी मात्र तुला पाहत असतो. आणि माझे डोळे सदैव तुझ्याकडे असतात, कारण मी सदैव तुझ्या हृदयात राहतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यासमोर उभे राहून तू काय मागतो यापेक्षा माझ्याकडे पाठ असताना तू कसा वागतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून पडतो. चांगले कर्म, चांगले विचार, चांगले आचार तर तुझ्या मनात असतील तर तू रोज मंदिरात नाही आलं तरी चालेल. पण तुझ्या मनातल्या मंदिरात अंधार असेल तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरीही त्याचा उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी फक्त अंधारच राहील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात तू कितीही खरा आणि किती खोटा आहे फक्त दोघांना माहीत असतं. आणि ते दोघे कोण तर एक म्हणजे तुझा अंतरात्मा,
एक म्हणजे तुझ्या अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे तुझा हा परमात्मा. त्यामुळे तुझ्याकडेच दोन गोष्टी कधीही संपू देऊ नकोस. तुझ्याकडच्या दोन गोष्टी कधीही संपू देऊ नकोस. एक म्हणजे तुझ्या मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे तुझ्या अंतरात्म्यातील देवपण. एक म्हणजे तुझ्या मनातील बालपण आणि दुसरं म्हणजे तुझ्या अंतरात्म्यातील देवपण. कारण बालपणामध्ये जे निरागसता असते ते कोणाकडेच नसते आणि हे निरागसता परमेश्वरापर्यंत घेऊनच जाते. आणि दुसरं म्हणजे अंतरात्म्यातील देवपण. जोपर्यंत तुझ्या अंतरात्म्यात देवपण जागा आहे तोपर्यंत हा स्वामी तुला अंतर देऊ शकत नाही. जीवन जगत असताना स्वतःची कर्म चांगले ठेव. बाकी लोक कसे वागते, काय वागतात हे सोडून तू कसा वागतो ते बघ. शेवटी हिशोब सगळ्याचाच होणार आहे. सगळ्याच्या कर्माचा हिशोब आम्ही ठेवतच असतो. वाट्याला येईल ते शिकवून घ्यायचं. तुझ्या वाट्याला येईल ते शिकवून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. तुझ्या वाट्याला येईल ते शिकवून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला या ठिकाणी आपलं मानायचं. प्रत्येकालाच या ठिकाणी आपलं मानायचं. पण चार हात मात्र सगळ्यापासून लांब राहायचं. चार हात मात्र सगळ्यापासून लांबच राहायचं. अरे आम्ही असताना तो काळजी कशी करतोस? अरे आम्ही असताना तो काळजी कसली करतोस रे? तू फक्त तुझं काम, तुझं कर्म आणि माझ्यावर असलेला विश्वास कमी होऊ देऊ नकोस आणि त्यामध्ये कसलीही काटकसर करू नको. तू तुझे कर्म करत असताना आणि तुझे काम करत असताना माझं नामस्मरण करून कर. तुझ्या आयुष्याचं कार्यभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. अरे हे आयुष्य आम्ही तुला आयुष्य दिला आहे ना, तो वाऱ्यावर सोडणार नाही. आणि आम्ही तुला हे आयुष्य दिलं आहे ना, यासाठी नाही की तू मन मारून जगावं. हे आयुष्य यासाठी नाही की तू मन मारून जगावं. आयुष्य तर यासाठी आहे तू मन भरून जगावं. तू मन भरून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतराचा मन सांभाळताना मात्र स्वतःला दुय्यम स्थान कधी न द्यावं. स्वतःला दुय्यम स्थान कधी न द्यावं. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं रे. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं. काही गोष्टींना आप सूचक होऊ द्यावं. तडजोड बाकी कशातही केलं तरी चालेल बरं का. तडजोड बाकी कशातही केलं तरी चालेल पण स्वाभिमानाला मात्र नेहमी जपावं. तुझ्यातलं स्वाभिमानाला मात्र नेहमी जपावं. इतराची तुलना करताना स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं. इतराची तुलना करताना स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं. आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं, झुरत राहावं. अरे आयुष्य यासाठी नाही की तू हरत राहावं आणि झुरत राहावं. आयुष्य तर यासाठी आहे की तू लढत लढत नामस्मरण करत करत सदा भरत राहावं. आयुष्य तर यासाठी आहे की तू लढत लढत नामस्मरण करत करत सदा भरत राहावं. आणि अशा पद्धतीने आमचा जो भक्त आम्ही दिलेला आहे हे आयुष्य अशा पद्धतीने जपण्याचा प्रयत्न करतो आणि भरभरून जगण्याचा प्रयत्न करतो. अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहतो. कारण हे आयुष्य जगत असताना अडथळे येतात परंतु त्या अडथळ्याला सामोरे जगण्याची ताकद आहे ते आमच्या भक्तांना आमच्याकडून मिळत असते. आणि आमच्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. पण हो, आमच्या भक्तांना मात्र तेवढा विश्वास आमच्यावर ठेवायला हवा. आणि वाटेत कितीही संकट आले, वाटेत कितीही दुःख आले तरीही त्या प्रसंगांना सामोरे जात असताना आमच्या भक्तांनी आमचं नामस्मरण करत राहावं. एवढीच आमची अपेक्षा, एवढीच आमची अपेक्षा. मग बघा, अशा भक्तांना देखील एकच सांगू, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकलाच असेल. स्वामींनी आजच्या संदेशमधून आपल्याला एकच सांगितलेलं आहे की हे सुंदर आयुष्य आपल्याला फक्त एकदाच मिळालं आहे. आणि हे एकदा मिळालेलं आयुष्य जर आपण रडत रडत घालवलं, झुरत झुरत घालवलं तर ते आयुष्य काय किंवा या आयुष्याची मजा काय आहे
हे आपल्याला कधी कळणार नाही आणि सुख शोधता शोधता आपला आयुष्य कधी संपून जाईल हे देखील आपल्याला समजणार नाही. त्यामुळे जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे ते मन भरून जगावं आणि आल्याच अडचणी आलीच संकट तर आपले स्वामी आहे, सगळं काही स्वामीवर सोपवून द्यावे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.